आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. आज जी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे संतोष भाऊ चौधरी यांच्या आदेशानुसार, तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की 2006 मध्ये जी दंगल घडवण्यात आली भुसावळ शहरामध्ये, ती पूर्वनियोजित होती. ती फक्त संतोष भाऊ चौधरी आणि अनिल भाऊ चौधरींना टार्गेट करण्याचं, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं, त्यांचे चारित्र्य हनन करण्याचं आणि त्यांना या भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठे गुंड आहेत अशा पद्धतीने त्यांना ती संपूर्ण पूर्वनियोजित षडयंत्र करून ती 2006ची ही दंगल घडवण्यात आली. त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना देखील जे आहे प्रचंड पैसा देण्यात आलेला आहे, त्याचे देखील माझ्याकडे सगळे सबूत आहेत. म्हणजे सत्ताधारी हे बीजेपीचेच लोक होते आणि या लोकांच्या माध्यमातूनच, आणि हे जे युवराज लोणारी आहेत ते जे सांगतायत की 2006ची दंगल, हे पुन्हा युवराज लोणारी स्वतः 2006च्या दंगलीमध्ये या ठिकाणी आरोपी आहे. हे या ठिकाणी माझ्याकडे FIR ची नक्कल आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे हे जे वल्गना करतायत की जेव्हा संतोष भाऊ चौधरी अनिल भाऊ चौधरींनी भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये ते संपूर्ण शहरामध्ये हिरो असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांनी एक नारा दिला संतोष भाऊ चौधरी अनिल भाऊ चौधरींच्या विरोधात की भुसावळ शहर दहशतमुक्त करायचं आहे, निर्भय भुसावळ, अशा पद्धतीने त्यांनी नारा देऊन त्या ठिकाणी अनिल भाऊ चौधरी संतोष भाऊ चौधरींच्या विरोधात वातावरण निर्मिती केली. कारण की त्यांनी त्या ठिकाणी ती दंगल घडवलेली होती, त्यांना बदनाम करायचं होतं, परंतु ते हिरो आहे शहराचे, त्याच्यामुळे त्यांना ते बदनाम करण्याचा तो त्यांचा एक प्रयत्न होता. आणि पुन्हा या ठिकाणी हे 2006ची जी आहे पुन्हा पुनरावृत्ती करण्याचा या बीजेपीच्या त्या लोकांचा हा दंगा करण्याचा खूप मोठा एक डाव आहे, हे षडयंत्र आहे. हे वारंवार सांगतात की हे लोक गुंड आहे, हे लोक गुंड आहे, संतोष भाऊचे माणसं, अनिल भाऊचे माणसं, नगरसेवक हे सगळे गुंड आहे, असं त्या ठिकाणी वारंवार वल्गना करून हे या ठिकाणी चांगल्या नेत्यांना या ठिकाणी टार्गेट करतात. उलट माजी आमदार संतोष भाऊ चौधरींचा बंगला कोणी जाळला? माजी आमदार संतोष भाऊ चौधरींचा बंगला या दंगलीमध्ये जाळण्यात आला, तो कोणी जाळला? हे बीजेपीचे नगरसेवक होते ना. 3 लाख लोकांचा अपमान करून संतोष भाऊ चौधरींचा बंगला जाळला. भुसावळ शहराचा अपमान करून या ठिकाणी जे संतोष भाऊ चौधरींच्या भावांना, अनिल भाऊ चौधरींना, निरपराध निर्दोष हे दोघे भाऊ यांना टार्गेट केलं. त्यांच्या कार्यकर्त्यांना, संतोष भाऊच्या अनिल भाऊच्या कार्यकर्त्या त्या दंगलीमध्ये चून चून के मारा. कुणी मारलं? आणि वरतून तुम्हीच गुंडगिरी करायची, तुम्हीच अन्य अत्याचार झुलून जबरदस्ती करायची, तुम्हीच गुंडगिरी आणि दंगली करायच्या, तुम्हीच दंगेखोर आणि तुम्हीच वरतून जे आहे अशा पद्धतीने जे आहे प्रतिमा मलिन करण्याचं खूप मोठे षडयंत्र आहे. हे भुसावळकर जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी झालेलं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची की आता माझ्याकडे काही या ठिकाणी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, आताही सांगतो की आता माझ्याकडे काही पुरावे आहेत. या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की नगरसेवक जो आहे, हा नगरसेवक जो, त्याचं नाव मला येत नाही, बत्रा आहे की कुत्रा आहे, हा जो नगरसेवक आहे, या नगरसेवकाने सिंधी समाजाच्या आणि इतर समाजाच्या मुलींसोबत चॅटिंग केलेली आहे. त्यांचं त्या ठिकाणी जे आहे शारीरिक शोषण केलेलं आहे. जेव्हा मी मागे बोललो की एक मोठी आसामी एका दलित महिलेच्या अत्याचार बलात्कार प्रकरणामध्ये, ती जी दलित महिला आहे ती पडद्यामागे आहे आणि ती मागे प्रकरण कोणी दडपलं, त्याच्या मागे कोणत्या मोठ्या आसामीचा, कोणत्या पडद्यामागच्या मंत्र्याचा हात होता, ते प्रकरण देखील माझ्याकडे आहे. आणि दुसरं नवीन प्रकरण निक्की बत्रा कुत्रा त्याचा आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे हे दोघं केसेस घेऊन लवकरच आम्ही हायकोर्टामध्ये या ठिकाणी केस दाखल करू आणि या ठिकाणी जे आहे त्यांना पूर्णपणे जे जेलमध्ये मी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आमदाराचे किती दिवस आहे, मंत्र्याचे किती दिवस आहे, बायको पडली आतापर्यंत सदमेमध्ये आहे. मला असं वाटलं की कदाचित म्हटलं मंत्री दवाखान्यामध्ये जे आहे ऍडमिट होण्याची वेळ आलेली आहे. ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये मंत्री महोदयांना यावेळेस जे आहे ऍडमिट होण्याची वेळ आलेली आहे आणि बाजूला नगरसेवक युवराज लोणारीचे पलंग राहणार आणि त्याच्या बाजूला जे आहे तो निक्की बत्रा, तो हे 3 मिनिटं झालेला आहे. आणि कुठपर्यंत आहे तुम्हाला सांगतो, 2029 मध्ये या भुसावळ शहराचं रिझर्वेशन उठणार आहे. आणि या ठिकाणी जे आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे माननीय या भुसावळ शहराचे जे आहे संतोष भाऊ चौधरी हे आमदार होणार आहेत. हे कॅबिनेट मंत्री आहेत भविष्यातले, हे जाणारे मंत्री आणि आमचा मंत्री या ठिकाणी येणार आहे. म्हणून या ठिकाणी आता जी परिस्थिती, हे लोक जे आहे या लोकांनी खोटे नाटे आरोप करणे जर थांबवले नाही, विकास कामामध्ये बाधा आणण्याचा, कशासाठी तुम्ही ओरडताय, कशाबद्दल ओरडताय? मंत्र्यांमध्ये जर हिंमत असेल, युवराजमध्ये जर हिंमत असेल, निक्कीमध्ये जर हिंमत असेल,
तर त्यांनी याच्यासाठी वल्गना करावी नगरपालिकेमध्ये की आम्ही सीओला सुट्टीवर जाऊ देत नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.